विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दातारू संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा बघता बघता आपण करमाळा तालुक्यामधील शेवटच्या मुक्कामावर अर्थात कंदर या ठिकाणी आलेलो आहोत। गेल्या अनेक ऐतिहासिक परंपरामध्ये आपल्या कंदर या शहरामध्ये आपल्या ग्रामीण भाग जरी असेल पण अतिशय निष्ठा वारकऱ्यांबद्दल असणारी अस्मिता त्याचबरोबर वारकऱ्यांची व्यवस्था करण्यासाठी असणारा धडपड प्रयत्न या ठिकाणी तरुण वर्गाचं मी विशेष आभार मानेल का सकाळपासून मी एकंदरीत ह्या 10 वाजेपासून या व्यवस्थेमध्ये आहे। ही तरुण मंडळी अतिशय जोमाने सांगेल ते काम पडेल ते काम वारकऱ्यांच्या सेवेमध्ये कुठल्याही प्रकारे कुचराई नाही होता ही व्यवस्था करण्याकरता ही धडपड करत आहेत। बघा यारे यारे लहार थोर याती भरती नारी नर हा वारकरी संप्रदायाचा विचार ज्यांनी आणला ते विश्वगुरु श्री संत निवृत्तीनाथ महाराज या निवृत्तीनाथ महाराजांचे वारकरी संप्रदायाचे आद्यगुरू आहे आणि आद्यगुरूंची पालखी आपल्या गावात येते ही आपल्या काहीतरी आपल्या पूर्वजन्मीचं काहीतरी सुकृत म्हणावं लागेल याप्रमाणे ही सगळी भाविक मंडळी या ठिकाणी करत असते। बघा आज या ठिकाणी अतिशय मोठी भव्य दिव्यतेमध्ये आपल्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याची मूर्ती या ठिकाणी उभारून अतिशय सजावट करून आपल्या या पालखीचं स्वागत करण्यात येतं। फटाक्याची आतषबाजी असेल हलगीचं व्यवस्था असेल त्याचबरोबर फुलांची उधळण असेल अगदी मला तर असं वाटतं अतिशय चांगलं नियोजन सत्काराचं असेल पालखीचं स्वागताचं असेल ही ग्रामस्थ मंडळ दरवर्षी करत असतात। विशेष म्हणजे समस्त भजनी मंडळ तरुण मंडळ ग्रामस्थ मंडळ महिला मंडळ पुरुष मंडळ जी छोटे बालगोपाळ लेझिमीवर खेळणारे बालगोपाळ असतील शाळेतील सर्व विद्यार्थी असतील ही सर्व मंडळी माझ्या विठुरायाकडे जाणारा वारकऱ्याची सेवा आपल्याकडनं घडावी ही एक अपेक्षा आपल्याकडनं करत असतात आणि त्याप्रमाणे ह्या कंदर गावचं एक वैशिष्ट्य जर बघितलं आजही या ठिकाणी छोट्याखानी जर व्यवस्था असेल आजही निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी ठेवण्याकरता हा ओटा केलेला आहे हा अनेक दिवसापासून आहे। पण आता ज्या वेळेस आपला हा सोहळा 3 बैलगाड्यांवर चालू झाला आणि 3 बैलगाड्यांवर चालू झाल्यानंतर हा सोहळा आता बघता बघता आपण लाख सव्वा लाखाच्या दरम्यान आपण जात आहोत। याकरता पोलीस प्रशासन आरोग्य व्यवस्था पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ॲम्ब्युलन्स व्यवस्था त्याचबरोबर आपले अग्निशामकची व्यवस्था असेल शासन दरबारी जी आपण जे मागणी केलेली आहे ती या सोलापूर जिल्हा प्रशासन त्याचप्रमाणे तालुका प्रशासनाच्या वतीनं अतिशय चांगली उत्तम दर्जेदार केलेली आहेत। या ठिकाणी वॉटरप्रूफ मंडप असेल महिलांकरता विशेष राहण्याची व्यवस्था असेल स्नानगृह असेल स्नानगृहाकरता शॉवरची व्यवस्था असेल अतिशय चांगल्या मूलभूत सोयीसुविधांनी या ठिकाणी कंदर या ग्रामस्थांनी व्यवस्था केलेली आहे। मी संस्थांच्या वतीनं त्याचप्रमाणे पालखी सोहळा समाजाच्या वतीनं सर्व ग्रामस्थांचे मी मनापासून आभार मानतो। अशीच सेवा या ग्रामस्थांनी करावी। या ठिकाणी जागा ही आता आपल्या समाजाच्या दृष्टीने पालखी सोहळ्याच्या दृष्टीने आपल्यासोबत आत्तापर्यंत 56 दिंड्या आहेत आणि 56 दिंड्या आणि इतर भक्त परिवार वारकरी आहेत जो समाज आहे हा समाजाच्या दृष्टीने ही जागा अपुरी पडत आहे। सकाळपासून आम्ही ग्रामस्थांची चर्चा करून या संबंधानं या कंदरमध्ये संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचं पालखी तळ व्हावं ही आमची अनेक दिवसापासून इच्छा आहे। कारण की हा रस्ता अरुंद आहे ह्या अरुंद रस्त्यावरची व्यवस्था ही वारकऱ्यांची व्यवस्थेमध्ये अडचण तयार होते। याकरता या शासन स्तरावर गाव पातळीवर व संस्थान स्तरावर आम्ही पुरेपूर प्रयत्न करणार आहे। या तुमच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून मी शासनाला एकच विनंती करेन संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजांचं प्रत्येक ठिकाणी पालखी तळ हे विकसित व्हावं ही अपेक्षा बाळगतो आणि ह्या वारकऱ्यांचं त्या गावच्या सर्व ग्रामस्थांचं विशेष माझ्या तरुण बांधवांचं मी मनापासून अभिनंदन करतो धन्यवाद देतो। रामकृष्णारी ही तीर्थ निवृत्तीचे पायी तेथे बुडी घेई माझे मना सालाबादप्रमाणे परंपरेने चालत आलेला हा वारकरी संप्रदायाचा आद्यगुरू विश्ववंदनीय विश्वगुरू संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी सोहळा सालाबादप्रमाणे आज कंदर या ठिकाणी मुक्कामी आला। आमच्या समस्त ग्रामस्थांच्या वतीने कंदर गावकऱ्यांच्या वतीने पालखी सोहळ्याचं अतिशय थाटामाटामध्ये पारंपरिक वाद्यांच्या स्वरूपात त्यांचं स्वागत करण्यात आलं। खरं तर आमच्या कंदर ग्रामस्थांसाठी हे एक विश्वसनीय आणि स्वर्गापेक्षाही गोड अशी पर्वणी आहे। गेली वर्षभर आम्ही सर्व कंदर ग्रामस्थ या सोहळ्याच्या आतुरतेने वाट पाहत असतो की हा सुख सोहळा स्वर्गी नाही या उक्तीप्रमाणे समस्त कंदर ग्रामस्थ त्यामध्ये ते सर्व तरुण वर्ग असेल यामध्ये आता पालख्या आल्यानंतर पालखीचा मोठ्या थाटामाटात सन्मान केला जातो। त्याचबरोबर वारकऱ्यांना ज्या अत्यावश्यक सुविधा आहेत त्या सर्व सुविधा ग्रामपंचायत मार्फत समस्त गावकऱ्यांच्या मार्फत पुऱ्या केल्या जातात आणि सकाळी या ठिकाणी पालखी निघताना पालखीचा निरोपसुद्धा मोठ्या भक्तिभावाने दिला जातो। खरं तर हे गाव आमचं एक सांप्रदायिक गाव आहे आणि या दृष्टिकोनातून मला एक सरकारला विनंती करायची की ज्या दृष्टिकोनातून या दुसऱ्या अनेक पालखी सोहळ्यांना ज्या सेवा योजना भेटतात त्या योजनांपासून हा निवृत्तीनाथांचा पालखी सोहळा आज वंचित आहे
खरं तर सरकारने शासन दरबारने याकडे अजून लक्ष दिलं पाहिजे. खरं तर मोठ्या प्रमाणात ह्या पालखीसोबत किंवा पालखीच्या आगमागं या मराठवाड्यातून नाशिक, नगर, बीड या जिल्ह्यातून मोठा समाज पंढरपूरकडे जात असतो. त्या दृष्टिकोनातून या रस्त्याचं काम असेल किंवा वारकऱ्यांना ज्या प्राथमिक अत्यावश्यक सेवा असतील त्याच्याकडे अजून लक्ष देणं गरजेचं आहे. आणि संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी सोहळा हा कंदर गावामध्ये आल्यानंतर या ठिकाणी प्रति पंढरपूरच आल्यासारखं या ठिकाणी आम्हाला होतं. आणि हे समस्त गावकरी, त्यामध्ये विशेषतः तरुण वर्ग सर्व मोठ्या भक्तिभावाने याचं स्वागत करतात. धन्यवाद. मी कंदर ग्रामपंचायत उपसरपंच उदयसिंह शिंदे. कंदर ग्रामपंचायतच्या वतीने येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे, पालखी सोहळ्यातील भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत. कंदर ग्रामपंचायततर्फे सुविधेत चार्जिंग पॉईंट असेल, आरोग्यसेवा असेल, फूट मसाजर असेल, झोपण्यासाठी मॅट, पिण्याचे पाणी, शौचालय, जेवणाची सुविधा ही सर्व कंदर ग्रामपंचायत वतीने करण्यात आलेली आहे. निवृत्ती